लवकर प्लीज विनंती आहे, जास्त वेळ घेऊ नका. नितीन गुलाब सामना चालू करा. पहिला षटक घेऊन लक्ष्मण, स्ट्राइक इन एंडवर फलंदाज आशिष. पहिला चेंडू ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव इथे मिळेल. बघा ते चावी आम्हाला सापडले कोणातरी. हेच आहे का? कोणाला जर चावी सापडली मैदानामध्ये तर त्यांना विनंती आहे की आपण आणून द्या लगेच आमच्या मॅनेजमेंट टीमकडे. टू व्हीलरची चावी कोणाला जर सापडली तर ती आणून द्यायची आहे. शाईन टू व्हीलरची चावी जर कोणाला मैदानामध्ये सापडली तर त्यांनी आणून द्या प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. राहुल पानसरे यांच्या टू व्हीलरची चावी कोणाकडे आहे का? जर असेल आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो तर आपण त्यांना आणून द्या. कदाचित त्यांना कुठे जायचंय, स्टेप फडकून ड्राईव्ह करायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत. +1 आहे अंपायर. येस स्कोरबोर्ड येस 4 धावा झालेल्या धावफलकावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडू 4 धावा धावफलकावर आपण पाहतो. स्पर्धा आपण अनुभवतोय STPL कप 2024. एक मानाची सन्मानाची दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. कल्याण क्रिकेट लाईव्ह वाहिनीवरती स्पर्धेचं थेट सुरू असलेलं लाईव्ह प्रक्षेपण. अतिशय चांगली वाहिनी आपण पाहतोय. ओके स्टीप आउट चार्ज घेतला. विशा समोर आहे. डायरेक्ट हिटची गरज होती, जसं काही घडलं नाहीये. धाव इथे मात्र पूर्ण होईल. एक सिंगलने धावसंख्या पुढे. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर आम्हाला सांगतात की 5 धावा. 5 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. बी फास्ट. हो वेगाने आत आला चेंडू. इज गॉन. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का लागत असताना तो बॅटिंग करत असताना ओम साई धुरंधरला. विकेट इथनं मिळाले. अगदी स्वस्तात बाद झालाय तो फलंदाज समीर. नंतर आशिष आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत अन्नूला. अन्नू स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हलका हाताने ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळेल. अनुला माहित देत नाही जर आपण एकंदरीत 22-23 धावा बनवल्या तर आपण इझिली तर डिफेंड करू शकतो. कारण यापूर्वीच्या मॅच मध्ये आय थिंक 17 की 18 धावा संख्या त्यांनी डिफेंड केल्या होत्या. पहिल्या 2 ओव्हर मध्ये कदाचित त्या 8 खर्च केल्या. त्यानंतर 6 चेंडू 9 ची काहीतरी गरज होती. तिथे ती मॅच तिथे जिंकली. त्यामुळे इथे मात्र आपण पाहतोय की ओम साई धुरंधर संघ मी तर म्हणे इथून 20-22 धावांचं टार्गेट त्यांचं असेल. ओम साई धुरंधर म्हटलं की आमचे महेंद्र मामा शिलार टीमचे ओनर पुरस्कार करतोय. त्यांचे सुपुत्र आमचे भाचे अडके भाचे आमचे ऋत्विक शिलार आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नितीन गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडवरती अन्नू. ओमसाला ड्राईव्ह करायचा होता. बॅटची आतली कडा लागली आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल तुमच्यावरती दबाव टाकेल. 18 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 18 चेंडू मध्ये जर जास्त डॉट बॉल रेशो असेल तर मात्र तिथे दडपण तुमच्यावरती देखील येईल. दादा इशारा करतात व्हाईट बॉलचा. समोर आपण पाहतोय विश्वनाथ अर्थातच दादा म्हणून ते प्रसिद्ध आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. लेग स्टंपचा हा देखील भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. नितीन आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न करताय चेंडूला पण नाही. चेंडू वळणच घेत नाहीये त्यांचा. आणि इथे मात्र आपण पाहतोय की आणखीन एक व्हाईट बॉल. सलग 3 एक्स्ट्रा रन आपल्याला पाहायला मिळेल. 3 अवांतर धावा सलग खर्च केल्यात. मागे जे लहान मुलं आहे प्लीज तुम्ही एकतर बोलू नका नाहीतर दादा या इकडे एका साईडला सगळ्यांनी उभं राहा.
ना कॉमेंट्रीचा आवाज कमी आणि त्यांचा जास्त येत, त्यामुळे रनआउटची संधी होती आणि येस रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला गरज नव्हती या धावेची, खरं तर रिस्की रन होती पण इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. येस डीजे चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. स्वीप केला, पुन्हा एकदा सिंगल इथे अंकित केली जाते. धावसंख्या सिंगलने पुढे टोटल 10 वर डबल डिजिट मॅजिक फिगर मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 9 बॉल मध्ये 10 झाल्यात आणि पुढच्या 9 बॉल मध्ये आज टार्गेट असेल 10 ते 12 धावसंख्या आता बनवायचा आहे ऑन साइड दोन या टीमला. पुढचा बॉल नितीन गोलंदाजी मार्क वर समोर स्ट्रायकर बॅटर यावेळेस ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता. सिंगल कंप्लीट. गुड रनिंग विथ द विकेट. सिंगल इथे पूर्ण केली जाते. सिंगल धावसंख्या पुढे टीमची टोटल आता 11 वर. 11 ऑक्टोबर 1993 हार्दिक पांड्याचा वाढदिवस. 11 धावा दाखल लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. नितीन हो 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 क्या बात आहे. हाच तर टर्न मगासपासून शोधत होता आणि फायनली चेंडू जास्त वळण घेत असताना थेट बदला यष्टीवर जाऊन धडकला. अनु बॅक टू द डगआउट. नितीन पुन्हा एकदा विकेट इथे नुकतीच मिळाले. अनु बाद झाला आणि आता ड्राईव्ह केला. 20 समोर फंबल झाले होते. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक पूर्ण झाले. दुसऱ्या 2 षटकाच्या संपन्न धावसंख्या धावफलकावर 11. 11 ऑन बोर्ड. 11 धावा 2 षटकानंतर. गोलंदाजी मार्क आर्यनला आपण पाहणार आहोत. आर्यनने 6 चेंडूत 6 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच आर्यन सध्या गोलंदाजी मार्क वर आपल्याला पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचे पारितोषिक प्रथमेश बिंगर यांच्याकडून. टॉस झाला ना बाबा, किती वेळा करतो. हलक्या हाताने खेळून काढायचा होता. एक धाव घेण्याचा प्रयत्न फसलाय. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. टायमर किंग आणि ओमकार मित्र मंडळ. चला या आपण टॉस साठी टायमर किंग्स आणि ओमकार मित्र मंडळ टॉस साठी यायचं. चांगला फटका आपण पाहतोय. एकदा इथे मिळते. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. ओमसाई धुरंधर यांच्या माध्यमातून सिंगल रन इथे मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल धावा संख्या पुढे आपण पाहिली तर टोटल 12 धावा. टॉन हो यावेळेस देखील आपण पाहतो एकच धाव इथे मिळते. नो बॉल आउट कॉल. नो बॉल इथे अंपायरने घोषित केल्या म्हणजे 1+1 या 2 धावा. आर्म ऍक्शन मध्ये कुठेतरी पंचांना वाटलं की आर्म ऍक्शन आहे त्यामुळे मात्र नो बॉल कॉल केलाय. धावा संख्या झाल्यात आता 15. 3 चेंडूचा कॅशीला रन आउटची संधी आहे आणि ओव्हर थ्रो. +1 2 मिळतील या देखील. 17 धावा धावफलकावर.
आता जितक्या धावा अपेक्षित होत्या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ओमसाई धुरंधरला त्या धावा इथे बनतायत की काय हा प्रश्न उभा राहिला. कारण धावसंख्या 17 झाल्यात, 22 ते 23 धावा कुठेतरी मनामध्ये होत्या आणि त्या धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता सफल ठरतोय. 17 लागल्या स्कोरबोर्डवर, चेंडू अद्याप शिल्लक 2. आर्यनचा चेंडू आपण पाहिला तर एक धाव पूर्ण झाले, एक धाव पूर्ण झाले म्हणजे धावा 18 धाव फलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक धावसंख्या फलकावर 18 चौकार आला तर 22, सिंगल आला तर मात्र 19 धाव फलकावर लागतील. दुहेरी आली तर 20 लागतील. बराचसा अनुमान आहे पण काय घडेल पाहूया. 6 चेंडूचा शिल्लक होता, त्यामध्ये आपण पाहिलं 5 चेंडू पूर्ण झाले, त्यामध्ये चांगल्या धावा बनल्या. खरं कौतुक करेन दोन्ही फलंदाजाचं. अतिरिक्त रन देखील मिळाले. आर्यन थोडासा महागडा ठरला, यापूर्वीच्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. स्कोरबोर्ड वरती रन्स लागला तर 19 आणि 20 धावांचं टार्गेट असेल. 20 धावांचं आव्हान. खेळाचा दुसरा डावात जिथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम अहिरे शिलेदार. येस दिस आहे. ओंकार मित्रमंडळाने अहिरे टायगर किंग्स टायमर किंग्स कॅप्टन आणि ओमकार मित्र मंडळचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं लगेच. नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत. चला या जितूया आपण, टॉस करा. टॉस आपण कंप्लीट करतोय. हेड्स कॉल केला आणि आय थिंक टॉस झालाय. टॉस कोणी जिंकलाय? टायमर किंग्सने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? बॅटिंगचा धाडसी निर्णय घेतला. काय बात आहे. नेक्स्ट मॅच मध्ये टायमर किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल ओमकार मित्र मंडळमध्ये. सो मॅच काही क्षणातच होईल सुरुवात. पण जाऊया विद्यमान सामन्याकडे. तो लहान मुलगा मागे जो आहे ना, प्लीज त्याला पडद्यापासून थोडं लांब करून घ्या. एखादा बॉल चुकीने आला, पटकन लागला तर तो भरपूर लहान आहे. ऑनगोइंग मॅच कडे आपण लगेच वळतो. स्कोरर या आमचे मॅन्युअल स्कोरर कुठे आहेत? पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. गोलंदाजी मार्क अन्नूला आपण पाहतोय. नामांकित गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्पर्धेमध्ये केली. यापूर्वीच्या मॅच मध्ये अवघ्या 4 धावांचे इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलं होतं. नो बॉल कॉल केला अंपायर्सने म्हणजे अतिरिक्त रन मिळेल +1 म्हणजे धावा झाल्या त्यात या धाव फलकावर 3. 1+1 या 2 धावा होत्या. यापूर्वी सिंगल आली होती म्हणजे धावसंख्या 3 वर आपल्याला पाहायला मिळेल. लगेच 3 ऑन बोर्ड. अन्नू गोलंदाज मार्कवर कॉल आपण करणार आहोत. ओसला फेक करण्याचा प्रयत्न चांगला चेंडू होता. त्यामध्ये आपण पाहतो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना घोषांकित क्षेत्र तिथे एकच धाव मिळेल. सिंगल धावसंख्या पुढे सरसावली जाईल. टोटल आता मात्र येते 4 बार. कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं. ओमसाई धुरंधर या टीमला करणं अवघ्या 19 बनल्यात. टार्गेट आपण पाहतो 20 धावांचं आहे. हो, टेक ऑफ झाला चेंडू. गुड बॉलिंग अन्नू. व्हेरी गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. टॉस झाला चेंडू पडल्यानंतर जास्त बाउन्स घेतला. अनपेक्षित रित्या चेंडू मात्र उसळी घेत असताना आपण पाहिलं यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. हा येतो डॉट बॉल. नितीनला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतो फलंदाज अमितला. स्टेप आउट करून खेळला गेला. फटका, रनआउटची संधी आणि हो, रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र इथे विकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावचीच्या स्वरूपात लागणारा पहिला मोठा धक्का. सध्या एकच डायलॉग ऐकून येऊ राहिलाय बाई. विकेटचं पतन झालं. पहिला धक्का लागला धावचीच्या स्वरूपामध्ये. तो बॅटिंग करताना अहिरे शिलेदार या संघाला.
स्टेप पकडून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, रनआउटची आणखी एक संधी आहे पण इथे नाही. पंच सांगतात नॉट आउट. धाव पूर्ण झाले, भरपूर वेगाने धाव पूर्ण केली. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावली जाते. टोटल आली आहे 5 वर. चेंडू शिल्लक आहेत शेवटचा 1. 5 झालात ना, 5 बोललो ना. लाईव्ह चेक करू शकता तुम्ही, हरकत नाही. शेवटचा बॉल अन्नू सोडून दिला. नेक्स्ट टाइम सोडून चालला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच करता. अवांतर धाव. चांगलं षटक सुरू होतं खरं तर. अतिरिक्त धावांनी मात्र षटक मी म्हणेन खराब केलं. कारण जर नो +1 ती आली नसती कदाचित त्या 2 कमी झाल्या असत्या. तिथे 1च आली असती. +6 व्हाईट बॉल आलाय. कारण तुमच्याकडे ऑलरेडी पहिल्या इनिंग मध्ये तुम्ही रन्स कमी बनवलात. त्यामुळे कुठेतरी असत राहत रन्स वाचवणं गरजेचं. 2 धावा आहेत. दरम्यान आपण पाहतोय धावसंख्या 2 ने पुढे जात असताना टीमची टोटल पहिल्या ओव्हर नंतर 8 धावा तब्बल फलकावरती येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज असेल. 12 चेंडू 12 धावा रन बॉल इक्वेशन आहे मॅच मध्ये. शेवटचा षटक अद्यापही शिल्लक आहे. यापूर्वी आपण पाहतो सेकंड लास्ट ओव्हर आशिष घेऊन आला गोलंदाजी मार्फत. 12-12चं समीकरण आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की बॅटिंग टीमचं पारडं थोडं जड असणार आहे. इथून आमचे महाराज रमेश शिंदे सर यांचा आवाज आपण ऐकता संपूर्ण स्पर्धेमध्ये. संपूर्ण हंगामात मला वाटतंय महाराज आपली एकदाच भेट होते केटी कट्टा स्पर्धेच्या निमित्ताने. ग्रेट बेट नेहमीच दरवर्षी आपण पाहिलं तर अतिशय चांगलं समालोचन, त्याचं तंत्रशुद्ध समालोचन आपण ऐकत असतो. सिंगल मिळाली. 11-11ची गरज आहे. 11 चेंडू 11 धावा बनवायचा. दुसरा डाव खेळायचा आपण पाहतोय. सेकंड सेशन वन साईडला वळायला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. तुमचे पंच बघा संजय आपण पाहतोय. क्या बात आहे. अतिशय आरामात दुपारची वेळ जेवण वगैरे झालंय. निवांत बसलेत एकदम. उभं राहायचं मला वाटतं कंटाळा आला असेल कदाचित. मॅच असली तरी पण उभं राहावं लागतं 3 ओव्हर बरोबर ना. होकारार्थी मान हलवतायत. त्यांचं लक्ष आहे. चला हरकत नाही. बसण्याची स्टाईल वेगळी असली तरी लक्ष त्यांचं आहे. त्याची चिंता तुम्ही करू नका. चला गमतीचा भाग झाला. आशिष यावेळेस देखील हलक्यात ड्राईव्ह केला गेला. सिंगल इथे देखील मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे सरकते. टीमची टोटल आता आमचे स्कोर मित्र आम्हाला सांगतात की 12 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही आपण कॅल्क्युलेशन लावलं तर 8 धावांची गरज आहे. चेंडू 9 शिल्लक आहेत. 9 चेंडू 8 धावा. समीकरण अहिरे श्रीधर. चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. डॉट बॉल असेल. योग्य निर्णय राहिला. दादा आमचे पंच आपण पाहतो विश्वनाथ यांचा अतिशय योग्य निर्णय राहिला. कारण अगदी आतून चेंडू गेलाय. लेग स्टंपच्या बाहेर सफल झाला होते फलंदाज. कदाचित हलक्या ऑफ स्टंपच्या बाहेर आले असते तर मात्र चांगल्या रडार मध्ये आला असता. पण उलट्या दिशेने अपोजिट डायरेक्शन मध्ये सफल झाले. त्यामुळे मात्र फटका फसला गेला. आशिष पुन्हा एकदा तयार. हो यावेळेस ध्वस्त त्रिफळाचे दांडी गुली फ्युल मिस. I will definitely hit. फलंदाज बाद. शेलर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला विकेट मिळाल्यानंतर. आमच्या टीमचे ओनर पिताश्री देखील त्यांचे आलेले आहेत. महेंद्र शेलार मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. इक्वेशन आपण पाहतो. आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवत आहेत. चेंडू आता शिल्लक आहे ते 7 आणि ती विकेट मिळाली.
लास्ट बॉल वरती देखील जाता जाता विकेट घेऊन गेला गोलंदाज. जसे शिलार मामा मैदानामध्ये आले तसे 2 विकेट मिळाले. क्या बात आहे. आणि इथे पूर्णपणे जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. उमसाई धुरंधरच्या खात्यामध्ये आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 8 डावांची गरज आहे. यापूर्वीच्या मॅच मध्ये देखील असंच समीकरण होतं आणि या मॅच मध्ये देखील आता तसंच समीकरण येऊन ठेपलंय. पण यावेळेस संघ समोर दुसरा 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. मला मॅच सामना रंगला आता मात्र पूर्णपणे मॅच मध्ये चुरस निर्माण झाली. दुसरा षटक महत्वाचं होतं. मी कौतुक करेन गोलंदाज आशिषचं. यापूर्वी देखील त्याने 4 धावांचं षटक हाताळलं होतं आणि या मॅच मध्ये देखील 4 धावांचं षटक. पण यापूर्वी त्याला विकेट मिळाली होती. पण या मॅच मध्ये त्याच्या खात्यात तब्बल 2 विकेट राहिल्या आणि मॅचला कल्लाटणी देणार ते षटक राहिलं. पूर्णपणे मॅचचं रंगरूप बदलून टाकलं त्या दुसऱ्या षटकानं. आणि आता शेवटचे येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू पण पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा क्लोज होता. खरं तर भरपूर क्लोज एन्काउंटर आपण म्हणू शकतो. इथे एक्स्ट्रा रन मिळाली. आता येणारे 6 बॉल 7 करायच्यात. महेश या नामपात्र गोलंदाजी मार्क वरती यापूर्वी सफर होते. पण आता काय हा प्रश्न आहे. भूतकाळात तुम्ही काय केलंय जो अनुमान न लावता वर्तमान काळात सध्या तुम्ही काय करतात हे खूप इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. इतिहासाची पानं उघडली गेली जरूर पण त्यामध्ये तुम्ही काय लिहिलं त्यापेक्षा जास्त महत्व आता या क्षणाला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करतात त्याला जास्त दिलं जातं. यावेळी चांगला चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिले टर्न केला 1च धाव. यापूर्वी कदाचित एक्स्ट्रा आली नसती. तिथे जर सिंगल मिळाली असती तर बॉल तो काउंट झाला असता. पण जर तर झालं गेले विसरून पुन्हा नव्यानं संघर्षासाठी उभं राहायचंय मैदानाच्या आतमध्ये हेच लक्षात ठेवायचं. दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्यात ओमसाई धुरंधरला. आता येणारे शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 6 धावांची. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. पण मॅच अतिशय दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 6 धावांची गरज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. तिथे देखील मिळते फक्त एक सिंगल. समीकरण पुन्हा बदललं जात आहे. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल की येणारे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी मात्र आपण पाहतोय 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावा. जबरदस्त जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. तसं बॉल द्या लगेच. पाच चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये आपण पाहतोय विजयासाठी आता इथून गरज आहे ती 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. माफ करा 4 चेंडू 5 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या मॅच मध्ये सामना एक रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. जबरदस्त लढत आणि सुरस आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. ग्रेट मॅच. आता हे 2 चेंडू मात्र भरपूर इम्पॉर्टंट असतील. उर्वरित 4 मधून जे पहिले 2 चेंडू आहेत ना ते मात्र भरपूर इम्पॉर्टंट असतील. चला मॅच बॉल आलाय. आता महेश जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लवकर लावा प्लीज. ओमसाई धुरंधर मॅच आपलं तोडू नका. आशिष 4-5 4 चेंडू 5 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. हा अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम अप्रतिम चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न ओमसाई धुरंधर आणि गोलंदाज महेशचा राहिलाय. डॉट बॉलला आता पुन्हा एकदा आशेस आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू शेष आणि येणार 3 बॉल मध्ये विजयासाठी तब्बल 5 धावांची गरज आहे. महेश तयार. पुढचा बॉल. स्टेप आउट केला होता. टॅप करण्यास भाग पाडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एक सिंगल. एकेरी दुहेरी धावेनं काही होणार नाहीये. विजयासाठी चौकार देखील तितकाच गरजेचा आहे आणि इथे धाव चीजच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. टिमक्याची टोली बाई रंगण फुलैली. टिमक्याची टोली बाई रंगण फुलैली. तुझी माझी जमल तोडी माझे वस करीन बाई. तुझी
माझी समजोडी माझे वस करीन बाय तू उभी माझ्यावर पदर तुझा खांद्यावर सायलीचा गजरा शोभे माझ्यावर नजर तुझी दोन चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. रखवास लाख उत्तर मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा. ये थक्कर ना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. विजयाचं हे स्वप्न जे पाहिलं ना ओमसाई धुरंधरनं, ते पूर्ण करण्यासाठी आता येणारे 2 चेंडू महेशला चांगले फेकावे लागतील. आतापर्यंत केलेल्या 4 चेंडूंची मेहनत, त्याहून दुप्पट मेहनत येणाऱ्या 2 चेंडूंसाठी करावी लागेल ते ओमसाई धुरंधर या संघाला. एक चौकार जर आला तर आर्यनसाठी तब्बल 100 कॅश प्राइज असेल. 2 चेंडू 4 ची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा आणि आता हे समीकरण सोडवता येईल का पाहूया आर्यनला. महेश, निर्णायक चेंडू, स्टेप आउट करून ड्राइव्ह करायचा होता. 1 धाव मिळाली, 1 धाव इथे पूर्ण झालेली आहे आणि आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. चेसिंग कंपल्सरी, विजयासाठी 3 धावांची गरज आहे. विनायक दाते झेल जर टिपला तर 500 रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. क्या बात आहे. आता पारितोषिकांचा वर्षाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑनलाईन प्रेक्षक देखील पारितोषिक इथे लावतात त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंसाठी. शेवटचा 1 चेंडू, 3 धावांची गरज आहे. आर्या पार की लढाई, 1 चेंडू 3 धावांची गरज. व्हॉट अ ग्रेट मॅच. 1 चेंडू 3 धावांची गरज आहे. सामना मात्र आता रंगतोय एसटीपीएल कप आणि एसटीपीएल कप मध्ये मात्र आपण पाहतोय रंगतदार अवस्थेमध्ये मॅच. 1 चेंडू 3 ची गरज. विनायक दाते, डीके यांच्याकडून देखील आपण पाहतोय. धनंजय कणकर यांच्याकडून देखील 500 रुपयांचे पारितोषिक असेल. डीके या आपण व्यासपीठावर या. बघा आपल्या सर्वजण बोलवतात, या आपण. लाडके आहेत सगळ्यांचे. 1 चेंडू 3 धावांची गरज. चला मॅच ऑन करा लवकर. एकदा जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूसाठी. 1 चेंडू 3 धावा. 1-3 चौकार अडवण्यासाठी सगळे खेळाडू आहेत आणि अशा प्रकारे सामना संपला. मॅच मध्ये सामना जिंकला ओमसाई धुरंधरने. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो दिसतोय साधा भोला चला मॅन ऑफ द मॅच आपण जाणं. मॅचला कलाटणी दिली आणि मॅचला कलाटणी देणारं षटक कोणतं तर पहिल्या ओव्हर मध्ये 8 आलं होतं. दुसऱ्या ओव्हर मध्ये त्याने कमबॅक करून दिला. आपल्या टीमला 2 विकेट मिळवले. फक्त 4 रन्स खर्च केल्या. आशिष